नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे। वाजलेत बघा घड्याळात 8 वाजलेले आहेत आणि आता निघत आहोत आम्ही। तर कुठे जात आहोत मला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच। सो वन डे ट्रिप आहे, बघूया आता संध्याकाळी यायला किती उशीर होईल सांगू शकत नाही, तसं होईल तशाप्रमाणे येऊच। तर आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे, तर ब्लॉग कंटिन्यू पहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअरसुद्धा करा। आता ट्रेननीच प्रवास करणार आहोत आणि आता जस्ट निघत आहोत। 8:40ची ट्रेन आहे आमची। सो चला आता डायरेक्ट आपण ट्रेनमध्येच कंटिन्यू करू। काय केलं तू? टाकून दिलं खाली? सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि कुठे पोचलेलो आहोत तुम्हाला दाखवतेच पुढे। बोर्ड दाखवते की कुठल्या स्टेशनला पोचलेलो आहोत। लोलो कुठे बसलेला आहे? सो तुम्ही बघू शकता आम्ही पोचलेलो आहोत। आम्ही फ्रेश झालो आणि तयारी वगैरे केली आणि आता जस्ट गडाकडे निघत आहोत वरती जाण्यासाठी, दर्शनासाठी। तर पुढे दाखवायलाच तुम्हाला आणि खूप एक्सायटेड आहे। अगदी म्हणजे जवळजवळ 9 वर्षानंतर जेजुरी गडाला आलेली आहे मी। जेव्हा प्रज्ञा 4 महिन्याचा होता त्यावेळेला प्रथम दर्शन घेतलं होतं, त्यानंतर खूप वर्ष प्रयत्न केला। अगदी गेल्या वर्षी तिकीट काढूनसुद्धा येता नाही आलं, तर फायनली यावर्षी पोचलेलो आहोत आम्ही आणि मनातली इच्छा पूर्ण झाली। आता दर्शन करून पूर्ण इच्छा माझी कंप्लीट होईल। सो चला आता छान असं दर्शन करूया। कुठे जायचं? चल चल, तुमचा काय अभिषेक करायचा आहे का? तळी डायरेक्ट दर्शन चल। छान असं मस्त असं दर्शन झालं आमचं आणि तळी भंडारासुद्धा भरला आम्ही, तळीसुद्धा भरली आणि प्रज्ञा बघा इकडे भंडारा उडवत आहे छान असं। पप्पा कुठे गेले रे? पप्पा कुठे आहेत? ती सुद्धा खूप वेगळं आहे, लोरोसाठी सुद्धा सगळ्या गोष्टी नवीन आहेत, खूप एन्जॉय करतो ती सुद्धा। अगदी भंडाऱ्याने पिवळा झाला आहे, बघू लोलो हाय कर। आपण दरवर्षी करतो like that cheese.
सो फायनली माझी जी इच्छा होती जेजुरी गडावरती येण्याची ती पूर्ण झालेली आहे. 9 वर्षानंतर योग आलेला आहे खंडोबाचं दर्शन घेण्याचा आणि इच्छा छान अशी पूर्ण झालेली आहे. दर्शनसुद्धा अप्रतिम झालेलं आहे. आता 6 वाजलेले आहेत. निघणार आहोत आम्ही इथून खाली गडावरनं उतरणार आहोत कारण पुन्हा परतीचा प्रवाससुद्धा करायचा आहे. सो चला आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि खूप छान दर्शन झालं. फोटो आतमध्ये घ्यायला अलाव नाही आहे आणि मलासुद्धा ते पर्सनली आवडत नाही. सो त्यामुळे कोणताही फोटो किंवा व्हिडिओ आत घेतलेला नाही आहे मी. सो चला. सो रात्री फायनली आम्ही लेट आलो. 2 वाजता आलो जवळजवळ आणि ब्लॉग एंड करायची पण अजिबात ताकद नव्हती आणि खूप थकलो होतो. तर फ्रेश वगैरे झालो आणि झोपून गेलो. तर सकाळी लवकरच उठलो कारण आज गुरुवार आहे. मार्गशीर्ष पहिला गुरुवार आहे. पूजा वगैरे मांडायची त्यामुळे लवकरच उठलो. म्हटलं कालचा राहिलेला ब्लॉग आहे तो आपण इथेच एंड करूया कारण छान असं दर्शनसुद्धा आमचं काल झालं आणि मस्त वाटलं. खूप वर्षानंतर मी गेली. 9 वर्षानंतर जवळजवळ गेली. प्रज्ञा अगदी 4 महिन्याचा होता त्यावेळेला गेली होती जेजुरीला. त्यानंतर काही योगच आला नाही. तर आता ह्यावर्षी गेली फायनली. छान दर्शन झालं. आता सगळं पूजा वगैरे पण करायची आहे बाकी. ह्यांचा नाश्ता वगैरे झाला. माझा तर उपवास आहे. बाकीचे नाश्ता करून बाहेर गेले. प्रज्ञा पण ट्युशनला गेला. तर आता देवाचं वगैरे सगळं आवरते, सगळं पूजा वगैरे करते. तर चला मग आजचा जो ब्लॉग आहे म्हणजे कालचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करणार आहे. कालचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, जेजुरी दर्शन तुम्ही घेतलं असाल माझ्यासोबत आणि कालचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कसा वाटला हे सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. चला मग बाय. पुन्हा भेटूया उद्या छानशा ब्लॉग्स आहेत.